अलीकडे त्र्यंबकच्या पुढे तिथून मस्त भाज्या आणलेल्या आहेत. तर ह्या भाज्या मी तुम्हाला नंतर दाखवतेच. तर इथे स्वयंपाकाची तयारी तुम्ही बघितलं असेल. आम्ही मस्त खेकडी आणले आहे, ते पण गावरान मस्त नदीतल्या खेकडी. तर त्याच्यासाठी मग मी आज ना मस्त करी केलेली आहे, बट्टा केलेला आहे, त्याची म्हणजे सिंपल भाजी केलेली आहे. पण क्रॅब मसाला नव्हता केला, खेकडा मसाला सुका, खेकडा सुका. तर आज मी खेकडा सुका करणार आहे. सगळीकडून तेल घेतलं. तर आता आपण ना आपल्या खेकडी मिक्स त्याच्यामध्ये टाकू. तर हे 1 किलो खेकडी आहे. खरं ना खेकडी मला जास्त आवडतात आणि आईंना आवडतात, वैभवला जास्त नाही आवडत. नाही आवडत ना तुम्हाला जास्त? प्रोसेस असते खायची. त्यांना जसं चिकन, मटन, फिश जास्त आवडतं. डॉक्टरांना फिश आवडतं जास्त. सगळीकडे आहे भाज्या कोणकोणत्या दाखवते. तर ही एक भाजी आहे फुलांसारखी. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धुम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल. आम्ही मस्त फिरलो, मस्त तोलंगण घाटात गेलो, म्हणजे जव्हारच्या अलीकडे त्र्यंबकच्या पुढे तिथून मस्त भाज्या आणलेल्या आहेत. तर ह्या भाज्या मी तुम्हाला नंतर दाखवतेच. तर इथे स्वयंपाकाची तयारी तुम्ही बघितलं असेल. आम्ही मस्त खेकडी आणले आहे, ते पण गावरान मस्त नदीतल्या खेकडी. तर त्याच्यासाठी मग मी आज ना मस्त करी केलेली आहे, बट्टा केलेला आहे, त्याची म्हणजे सिंपल भाजी केलेली आहे. पण क्रॅब मसाला नव्हता केला, खेकडा मसाला सुका, खेकडा सुका. तर आज मी खेकडा सुका करणार आहे. आणि इथे ना खिचडी टाकली मस्त इंद्रायणी तांदळाची. तर इथे मी मसाले घेतलेले, म्हणजे मसाला घेतलाय ओला मसाला आपला, लसूण, कांदा, मिरची, ह्या कच्च्या मिरच्या आहे लाल कलरच्या. नंतर हे खोबरं, आलं आणि कोथिंबीर अजून घ्यायची आहे. तर मी हे ना तेल ठेवलेलं आहे इथे तापत. तर खोबरं मी ना तळून घेणार 1 बाय 1, म्हणजे आधी खोबरं तळणार, त्याच्यानंतर मग कांदा तळून घेणार लालसर एकदम गुलाबी होईपर्यंत. आणि मग तो सगळा मसाला ना मी मस्त मिक्सर मध्ये काढून घेणार आहे. तर आता इथे मी लालसर ना तळून घेते खोबरं. तर इथे बघू शकता असं, म्हणजे एकदम मस्त क्रिस्पी करायचं आहे. तर मी आज बस तुम्हाला खोबरा काय म्हणतात खेकडा सुका रेसिपी सांगणार आहे, कशी करते मी. तर चला आधी मी खोबरं घेते मस्त तळून. तर आता इथे खोबरं बघू शकता असं झालेलं आहे लालसर. तर तसंच भाजून घ्यायचंय. एकदम क्रिस्पी असं भाजून घेतलेलं आहे, बघू शकता. तर आता मी ना कांदा टाकते याच्यात. कांदा टाकलेला बघू शकता मस्त. तो पण आपल्याला एकदम नाही का लालसर गुलाबी करायचा आहे. तर इथे मी मसाल्यासाठी बघू शकता कांदा आणि खोबरं मस्त तळून घेतलेलं आहे. तर थंड झालंय. तर आता मी ना मसाला करून घेते डायरेक्ट. मस्त पेस्ट बनवून घ्यायची आहे. आणि हा कांदा आणि टोमॅटो नंतर लागणार फोडण्यासाठी. आता याच्यात मी ह्या मिरच्या टाकते, नंतर आलं बारीक करून टाकते, आलं आणि लसूण. तर तुम्ही ना लसूण आणि आलं वेगळं सुद्धा कुठून घेऊ शकता, पण मी डायरेक्ट करते त्याच्यामध्ये. आणि आता मिक्सरमध्ये बारीक करून घेते. तर इथे मसाला बघू शकता असा करून घेतलेला आहे. तर आता पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते रेसिपीची पूर्ण. कट करा ना, लगेच कट करायचा. तर इथे ना मी तेल टाकलेलं आहे 3 चम्मच मोजून. तर आधी ना आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे.
इथे मी 2-3 कांदे घेतले मीडियम साईजचे. मस्त तळून घ्यायचा आता गुलाबी होईपर्यंत छानपैकी. आणि आपल्याला इथे काळा मसाला लागणार आहे. आणि इथे ना मस्त ही काय म्हणता अंबारी मिरची, खूप लाल कलर असतो म्हणून लाल कलरसाठी मी वापरणार आहे. आपली साधी मिरची नाही वापरणार. तर आता आधी कांदा मस्त तळून घ्यायचा छानपैकी. तर टोमॅटो टाकते. टोमॅटो पण मस्त तळून घ्यायचा. तर मी ना मोठंच भांडं घेतलेलं आहे असं, कारण आपल्याला आता 1 किलो ही खिचडी आहे. तर ह्या कशा मिक्स करता यायला पाहिजे आपल्याला याच्यामध्ये. 1 किलो 2 किलो म्हणून मी ह्या पद्धतीचं भांडं घेतलं. नॉनव्हेजसाठी स्पेशली चिकन मटन काही असेल, आपली खिचडी असेल तर मग चालता येतात चांगलं. तर इथे मस्त फ्राय झालेलं आहे सगळं. आता आपण ना मसाला फ्राय करून घेऊ. त्याच्यातून बघितलं सगळं टाकलेलं आहे. आलं, लसूण, खोबरं, कांदा, लाल मिरची, कोथिंबीर. फुल गॅस करून द्यायचा आणि ना मसाला चांगला परतू द्यायचा. त्याला तेल सुटू द्यायचं मस्त द्यायची. त्याला तेल सुटू देऊ. आपण मसाले काढून घेते त्याच्यामध्ये. तर एक मी वाटी घेते. तर आता याच्यात मसाले काढून घेते. मला काय काय टाकायचं आहे. तर 1 चम्मच, 1.5 चम्मच आपलं धना पावडर, अर्धा चम्मच हळद आणि लाल मिरची टाकणार. तर ही आता ते मी म्हणजे 1-1.5 चम्मच टाकायची. बस एवढे मसाले. आणि आपला काळा मसाला कोल्हापुरीचा मस्त करून आणलेला. तर मी तो 2 चम्मच घेते. बघू शकता. तर इथे मसाले काढून घेतले. एवढं टाकणार मी. आणि ना थोडंसं लाल तिखट जास्तच टाकायचं, कारण आपल्या खिचडी आहे ना त्या थोड्याशा गोड असतात आणि त्यात खोबरं पण गोड असतं. त्याच्यामुळे आपण थोडं लाल तिखट जास्त टाकायचं. इथे बघू शकता असं सुटलेलं आहे. आता मी हे मसाले टाकून घेते सगळे. तर आता याच्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकणार मी, अर्धी वाटी. तर इथे ना मी पाणी कोमट करून घेतलं थोडंसं. तर ते टाकायचं आहे म्हणजे आपला मसाला एकदम सैल होईल आणि आपल्या खिचडींना सगळीकडून लागेल. बघू शकता एवढं त्याच्यामध्येच करणार. याच्या व्यतिरिक्त पाणी टाकणार. आता हे खिचडी मधलं आहे ना तर ते टाकायचं. याच्याने चव खूप वाढते. तर ते पण आता परतून घेऊ याच्यातून. मस्त वाटते एकदम भारी ना. येते का तुम्हाला वास मसाल्याचा? आता फुल गॅसवर तेल सुटसपर्यंत ठेवू मस्त. त्यातून आवरून घेते हे सगळं. तर इथे बघू शकता मस्त तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला. सगळीकडून तेल सुटलं. तर आता आपण ना आपल्या खिचडी मिक्स त्याच्यामध्ये टाकू. तर हे 1 किलो खिचडी आहे. तर बघू शकते तर मस्त चालता येतं अशा भांड्यामध्ये. भारी वाटत ना हे. तर यावेळेस मोठ्या मोठ्या मिळाल्या आपल्याला.
तर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर आता तुम्हाला ना जर रस्साची पाहिजे असेल ना तर तुम्ही याच्यामध्ये एक तांब्या किंवा केवढा रस्सा पाहिजे तेवढं पाणी पण टाकू शकता. पण मला रश्शाचे नाही पाहिजे, मला मसाला करायचा आहे नुसतं. मग पाणी काहीच टाकणार नाही, नुसता मसाला असा. तुम्ही मस्त पोळी रोटी सोबत सुद्धा खाऊ शकता, नान पोळी तर बघू शकता. असं मस्त झालेलं आहे. आता मी झाकून देते. तर आता मी ना झाकून देते मस्त आणि मध्ये 5-10 मिनिटांनी मिक्स करून देईल. मग आपल्या खेकडी लवकर शिजतात, जसे मासे पटकन होतात ना तशी खेकडी पण लवकर होतात. त्याला काही एवढं टाईम लागत नाही. चिकन मटन साठी का 15 मिनिटात एकदम रेडी होतात. तर झाल्या की तुम्हाला दाखवतेच. तर आता आपण ना खेकडी उघडून बघू झाल्या का कशा. तर बघू शकता त्याला आपोआप पाणी सुटलेलं आहे मस्त. वाव, मस्त भारी येतोय ना एकदम. खरं ना खेकडी मला जास्त आवडतात आणि आईंना आवडतात, वैभवला जास्त नाही आवडत. नाही आवडत ना तुम्हाला जास्त? प्रोसेस असते खायची. त्यांना जसं चिकन मटन फिश जास्त आवडतं. डॉक्टरांना फिश आवडतं जास्त सगळीकडे, चिकन वगैरे त्याच्यापेक्षा. खेकडी खातात पण तेच आम्हाला देतात काढून त्याच्यातलं. तर बघू शकता मस्त झालेलं आहे. अजून ना 5-10 मिनिट ठेवते आणि 10 मिनिटांनी आपली एकदम भाजी रेडी होणार, म्हणजे मसाला सुक्का खेकडी रेडी होणार. डिफरंट रेसिपी इथे उघडून बघू आपण. तर झालेल्या आहे आपले मसाला क्रॅब. आता याच्यात मस्त कोथिंबीर टाकायची. झालेलं आहे एकदम रेडी आपल्या सुक्का क्रॅब, एकदम रेडी आहे. तर मस्त वरतून कोथिंबीर. वाव, किती छान दिसत आहे. तर अशी झालेली आहे. आपण ऑफ करू गॅस. तर इथे आपली रेसिपी एकदम रेडी झाली. म्हणजे तुम्हाला कशी वाटली ती नक्की सांगा. सुका क्रॅब, सुका खेकडा. तर इथे मस्त झाली, तुम्हाला दाखवते अशी करून. आणि मस्त इतकी भूक लागलेली ना, तर बघू शकता अशी झालेली आहे आपली सुका क्रॅब. आणि मोठा नांगा तुम्हाला दाखवते, सगळ्यात मोठा बघू शकता. एवढे मोठे मोठे नांगे. तर इथे झालेली इतकं भारी वास येतोय ना. तर चला आता आम्ही जेवण करतो आणि तुम्हाला कसं वाटलं तर नक्की सांगा. आणि नंतर मी भाज्या दाखवते आपल्या रानभाज्या. चला, तर इथे डिशवॉशरला भांडे लावते. मस्त जेवण झालं आणि इतके छान लागले ना, तर सगळे संपले. खिचडी सगळ्या संपल्या, तर भारी लागलं एकदम. आणि खिचडी पण पूर्ण संपली. तर खूपच छान मसाला झालेला होता. त्यात आपण चिकन सुद्धा करू शकतो, पण क्रॅबची कशी वेगळी चव असते, डिफरंट चव असते. तर इतके छान लागल्या आणि विहान आम्ही सुद्धा खाल्ल्या. तर आता इथे डिशवॉशरला भांडे लावते आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला मी ना ज्या रानभाज्या आलेल्या त्या दाखवते नंतर. चला आता पटापट लावून घेते आणि बोलते. तर इथे डिशवॉशरला भांडे लावून झालेले आहे. तर भाज्या मी कोणत्या दाखवते. तर ही एक भाजी आहे फुलांसारखी, तुम्ही बघू शकता अशी फुलांसारखी आहे. तर ही भाजी म्हणजे जेव्हा करेल ना रेसिपी त्यावेळेस सांगेलच. आता याचं नाव मला आठवत नाही, मी काय नाव सांगितलं होतं. तर ह्या सगळ्या फ्रीजमध्ये मी ठेवून देणार. आणि ही बहुतेक जणांना माहिती असेल, ही बाफ्याची भाजी आहे ही. तर ही एकच जोडी आणली मी बाफ्याची. आणि ही एक भाजी त्या आजीने बोललेली, काय नाव काय माहिती आता याचं, ते पण मी जेव्हा करेन ना त्यावेळेस सांगेल. ही भाजी बघू शकता अशी आहे. ही एकच जोडी आणली ही पण. नंतर तेरा आणलेला आहे, तेरा 2 जोड्या आणल्या मी. तर ही बहुतेक सगळ्यांना माहिती असेल तेरा. तर ही भाजी ना डाळीमध्ये करता, त्याच्यानंतर अशी म्हणजे ना शिजवून आणि मस्त अशी जसं साग करतो ना, साग सरसो का साग वगैरे किंवा पालकची भाजी त्या पद्धतीने पण करता. पण मला डाळीमध्ये आवडली, स्पेशली आपल्या उडदाच्या डाळीत, तुरीच्या डाळीत खूप छान लागते ही भाजी. तर ही आणलेली आहे 2 जोड्या. खूप आवडते म्हणून 2 जोड्या आणल्या. त्याच्यानंतर मग याच्यामध्ये आता बांधलेला आहे तो रान तांदूळ का बघू शकता अशी. तर मी आता हा याच्यातच राहू देईल, फ्रीजमध्ये ठेवायला मला.
त्याच्यानंतर मग मी तोडलेली आहे ही कुरकुची भाजी, ती थांबायला काढावं लागेल. पिशवी काढते आणि मग तुम्हाला दाखवते. उद्याच लगेच करून टाकेल मी. बघू शकता इथे रान काय म्हणतात आपली कुरडूची भाजी अशी दिसते. जशी तांदूळ दिसते ना त्याच पद्धतीने ही पण भाजी दिसते. तर मी एवढी भाजी तोडली होती, तर मस्त वरची तोडून आणली. तर बस एवढ्या भाज्या आणलेल्या आहे आपल्या रान भाज्या. तर कशा वाटत नक्की सांगा. तर उद्या काहीतरी भाजी मी रेसिपी करेन, ती तुम्हाला उद्या शेअर करेन तुमच्यासोबत. तर आजचा ब्लॉग उद्या कंटिन्यू करू. तर चला आता उद्या भेटू सकाळी. तर कालचा ब्लॉग कंटिन्यू करते. तुम्ही बघितले असेल सुका खेकडाच्या रेसिपी दाखवली तुम्हाला. आणि तुम्हाला खूप खेकडे खायची इच्छा आहे पण साफ करता येत नाही, तर ते साफ सुद्धा करून देता. आणि तुम्हाला जर घ्यायचे असेल तर तुम्हाला कुठे भेटतील, बुधवारच्या बाजारामध्ये सुद्धा खेकडी भेटतील जर तुम्ही नाशिकमध्ये राहत असाल तर. आणि तुम्हाला त्र्यंबककडे फिरायला जायचे, मस्त धबधबे बघायला जायचं. आणि सेफ आहे तिथले धबधबे, छोटे छोटे असतात. आणि रानभाज्या घ्यायच्या आहे तर तुम्ही तोरंगण घाटात जा. त्र्यंबकच्या पुढे तोरंगण घाट. त्र्यंबकच्या पुढे आपण जातो ना तर तिथून दुगारवाडीचा एक रस्ता साईडला जातो आणि सरळ रस्ता तो तोरंगण घाटाकडे जातो. तिथे छान फोटोज वगैरे येतात. तुम्ही बघितलंच असेल माझा ब्लॉग. फोटोज वगैरे येतात तिथं. खेकडे भेटतात, रानभाज्या भेटतात, मस्त मक्की खायला भेटते. एन्जॉय मस्त एन्जॉय करायला भेटतं. मुलं पण छान एन्जॉय करतात. तर तुम्हाला तसं करायचं असेल ह्या रेनी सीझन मध्ये तर तुम्ही तिथे पण जाऊ शकता. आणि ते साफ सुद्धा करून देतात तुम्हाला खेकडी. आणि तिथे हॉटेलला पण तुम्ही देऊ शकता. टायगर व्हॅली हॉटेल आहे, 2-3 हॉटेल्स आहे तिथे. तर तुम्ही तिथे देऊन त्यांच्याकडून भाजी करून घेऊ शकता. तर असं पण तुम्ही प्लॅन करू शकता. तर खूप मस्त जायला पाहिजे. मस्त छान वाटतं, फ्रेश वाटतं आणि एकदम भारी वाटतं. आम्ही दर पावसाळ्यात आमची खूप चक्कर होतात. जोपर्यंत पावसाळा संपत नाही तोपर्यंत चक्कर होतात. दिवाळीपर्यंत चक्कर असतात आमचे नेहमी तिकडे फिशिंगसाठी. आता फिशिंगसाठी योग्य नाही कारण आता खूप गढूळ पाणी असतं आणि जोरात पाणी असतं. कधी पण पाऊस पडला तर कधी पण पाणी वाढू शकतं नदीला. म्हणून आम्ही ह्या टाइमला जात नाही. जेव्हा दिवाळीचा टाइम येतो ना, हळूहळू पावसाळा संपत येतो ना, त्यावेळेस आम्ही जातो. पाणी पण इतकं ब्ल्यू व्हाईट असं होऊन जातं. त्यावेळेस फिशिंग करायला खूपच मजा येते. मस्त फिश दिसतात तिथे. तर ते शेअर करेलच तुमच्यासोबत मी नक्की नंतरचे व्हिडिओ पुढचे. तर तेच मी तुम्हाला भाज्या दाखवल्या, कोणकोणत्या भाज्या आणल्या आणि त्याच्या रेसिपी पण दाखवेलच हळूहळू मी. आणि आता ना काय म्हणता एक्सरसाइज करते. एक्सरसाइज करून घेते. घर पूर्ण आवरलं, झाडलं वगैरे. आणि सकाळी विहान आणि कियाला गेले होते स्कूलला. कियाला आता इतक्यात आली आहे. म्हटलं चला तुमच्याशी बोलू. आणि विहान गेला स्कूलला. संध्याकाळ झालेली आहे आणि चहा प्यायचा आहे. तर बाहेरचं वातावरण बघू शकता मस्त झालेलं आहे. सकाळपासून झिमझिम पाऊस होता पण आता ना एकदम असं वातावरण असं हे झालेलं आहे. बघू शकता थांबलेला आहे पाऊस आणि भारी वाटते मस्त. तर तेच कसं होता माझा पूर्ण ब्लॉग. तुम्हाला मी क्रॅब रेसिपी दाखवली, सुका क्रॅब. आय होप तुम्हाला आवडला असेल. बघायला नक्की घरी करून बघा कारण पावसाळ्यात आता खूप क्रॅब्स विकण्यासाठी येतात आणि चांगले पण असतात आपल्या शरीरासाठी, डोळ्यांसाठी चांगले असतात. नंतर कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं क्रॅबमध्येच, भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे क्रॅब खाल्लेच पाहिजे, खेकडे खाल्लेच पाहिजे. तर मी वेगवेगळे रेसिपी ट्राय करते नेहमी. खेकडा रस्सा किंवा मग काही भरलेली खेकडीसुद्धा येतात मला. तर मी ह्यावेळेस सुका खेकडा दाखवला. जर पॉसिबल झालं तर नंतर भरलेली खेकडीसुद्धा दाखवेल मी, भरलेले खेकडे. तर तेच असा होता माझा पूर्ण ब्लॉग. कसा वाटला ते नक्की सांगा. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. सुका खेकडा आवडला असेल बघायला रेसिपी तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.